विवाह केला, यालाही मुलगा झाला, आई वडील बनतात, पण माता का प्रत्येक सणाला वाट पाहायचा की माझा मुलगा आता तरी येईल, या सणाला येईल, दिवाळीला येईल, दसऱ्याला येईल, पोळ्याला येईल, रक्षाबंधनला येईल, शिवरात्रीला येईल, रामनवमीला येईल. पण पोरगा 6 वर्ष झाले, बापाशी काही संपर्क नाही, उपाशी आहे की तो कसं जगत आहे. बापाच्या डोक्याचे केस पिकले, दाढीचे केस पिकले, डोळ्याची ज्योत कमी झाली, तरी लोकांच्या वणीवर जायचा, मजुरी करायचा आणि सायंकाळी जो मिळेल त्याच्या हातून त्याची भाकरी तयार करून माताला जीवन घालायचं. डोळ्याची ज्योत कमी झाली, वय खूप झाली. एक दिवस हे म्हातारे बाबाजी हातावरची भाकर बनवत असताना अंधाराची वेळ, कुठला लाईट ना कुठला का आधी दिव्याचा त्या घरी एवढा प्रकार होता. चुलीवर हातावरची भाकर बनवत असताना भाकर बाजूला पडली आणि डोळ्यांना दिसल्यामुळे त्या बाबाजीचे दोन्ही हात लाल बंद झालेला असे ताव्यावर हात भाजले आणि किंकाळी फोडून म्हातारा रडू लागला. शेजारचे लोक ओरडत झाले, आबाजी काय झालं, काय झालं. या वेळेला पाहिला, कोणी बर्नाला आणतो, कोणी डॉक्टराकडे नेण्याची व्यवस्था करतो, कोणी खाण्याची व्यवस्था करतो. 15 दिवस लोकांनी सेवा केला. म्हणाले, बाबाजी तुमच्या मुलाचा 50 लाखाचा पॅकेज आहे वर्षभराचा, आणि तुम्ही असे कशाला काबाड कष्ट झेलता, जात का नाही आपल्या मुलाकडे. वडिलांनी डोळ्यात पाणी आणून सांगितला, बाळ 6 वर्ष झालं, त्यांनी माझं कोण पाहणार, काही पत्र नाही, काही नाही, काही नाही. तो विसरला असेल, पण म्हातारपणामध्ये आपणही कुठंतरी विनंती घ्यायला पाहिजे. आपल्या भेटी मुलाच्या भेटीला का जात नाही. वडिलांनी जुने पत्र काढला आणि त्या जुन्या पत्रामध्ये मुंबईचा पत्ता सापडला. म्हातारा 3 दिवस जेवला नाही, वणीवर जायचा, कारण तिकीट कशाने काढीन मी. रेल्वेत बसून मुंबईला पोहोचला. म्हातारे लोक नाही का, एका ऑटो रिक्षाच्या मागे लागत नाही, 2 पैसे वाचला पाहिजे म्हणून 2-2 किलोमीटर 4-4 किलोमीटर पायी चालत असतात. त्याच्या चपला घासलेल्या असतात. बस बाबाजी निघाले, ऑफिस मध्ये जाऊन पोहोचले. ऑफिसमध्ये त्या ठिकाणी चपराशी झाडझूड सुरुवात होती. या चपरासाल्याने रामरमायण बघलावी आणि सांगितलं, तुमचे जे साहेब आहेत का नाही अमके अमके, त्यांचा मी वडील आहे. किती वाजता येतात तुमचे साहेब. त्याने सांगितलं 11 वाजता. 9 वाजेपासून 11 वाजेपर्यंत उपाशी तापाशी त्या ठिकाणी तो बसून झाला. 12 वाजले, 2 वाजले, 3 वाजले. बाबाजी विचारतात, आले नाही का साहेब. नाही म्हणे, महत्वाची मीटिंग सुरुवात आहे, बाहेरचे लोक आलेले आहेत. बरं, शेवटी 5 वाजले. बाप विचारते, तुमचे साहेब आलेच नाही का. म्हणे आले होते, मीटिंग झाली ना, केव्हा तेच गेले. अरे म्हणे, तू कसं मला सांगायला पाहिजे होता. या चपरासाने पाहिला की आमचा साहेब कसा, आणि आमच्या साहेबाच्या बापाचे कपडे हा त्यांचा नौकरगिरी असेल, पोरासारखे बनत असते. म्हातारा बघत उपाशी होता. तो म्हणाला, तुमचे साहेब जिथं राहतात तिथला पत्ता माहित आहे का. यांनी सांगितलं, अमक्या अमक्या कॉलनीमध्ये, अमक्या अमक्या सेक्टरमध्ये, या नंबरच्या फ्लॅटमध्ये ते राहतात. म्हातारा रात्रभर बिचारा पायदळ चालला आणि सकाळी गेटवर जाऊन पोहोचला. ती सून होती, क्लासवर ऑफिसराची पत्नी, तिचा एक कोणा वेगळाच होता. त्या सुनाने पाहिला, कोणीतरी भिकारी आपल्या घरी मागायला आला, म्हणून रात्रीच्या पोळ्या, वरण भात जो काही ओरला होता तो घेऊन आली. म्हणून लेव खाव बोले, हमारा भी नाम लिहून घेतो. त्यांनी सांगितलं, बाळ मी भिकारी नाही आहे, मी मागायला नाही, मी तुझ्या सासरा आहे. सासरा म्हणता तडपाची आग डोक्यात गेली. ते उतरून बोले, म्हणजे थेरड्या आपली लायकी पाळला असता म्हणे. म्हणूनच तुम्हाला मन भटकावं लागते, खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही.
लग्न झालं तर माझ्या नवऱ्याने सांगितलं म्हणे का माझा बाप आहे, मग तू कुठला सासरा? असा ही उतरून बोलत आहे त्याला. आणि एवढ्यामध्ये बरमुडा घालून नका, हाफ पॅन्ट येईल आणि फुल पॅन्ट येईल, तो अर्धा पैजामा बरमुडा घालून तो मुलगा आला व्यायाम करायला. सकाळी काम वॉकिंग, हा वॉकिंग करून आला आणि त्यांनी कळला, बाबा तुम्ही म्हणता बरोबर